युनिव्हर्सिटीमध्ये सर्वात आम्ही फॉलो जातो. आमचं आम्ही त्याच्याकडे बरीच वर्षापासून साप पकडणं, पाणी पकडणं, त्यांना औषधोपचार करणं, ओढून जंगल पकडणं, हे सर्व काम आम्ही करत असतो. आम्हाला जेव्हा कॉल येतं साप पकडायला, तर असे काही साप सापडतात ना, त्या गळ्याच्या शूजमध्ये साप सापडतात, तुमची शाळेत दप्तरमध्ये साप सापडले जातात, घरामध्ये डॉरमध्ये साप सापडल्या, गाडीच्या बोर्डमध्ये साप सापडल्या, बाईक जाऊ ना बाईकच्या ह्याच्यामध्ये साप सापडले. हे काय साप काय त्यांचं जागा ती नाही त्यांची, ती येतात आणि त्यामध्ये धोकावण्यामध्ये कुठे लपवायचा प्रयत्न करतात आणि या ठिकाणी ते लपतं. आणि मग आपल्याला आपण गेलो म्हणजे आपण जसं बघितलं तर ते पैसे होऊ शकतो म्हणून ते दिसतील आपल्याला. तर कधी कुठली गोष्ट करताना साप सुद्धा नाही आहे ना याची खात्री करते. तुम्ही रात्री जातात की आपण करतो सगळं तुम्ही रात्री तुम्हाला माहिती आहे परिचय गेट कुठे आहे, तुमचं बाथरूम कुठे आहे, तुम्हाला सगळं माहिती आहे. तुम्ही डोळे तुम्ही जाऊ शकता ना. अंदाजे ही सगळं माहिती असतं तरी सुद्धा रात्रीच्या अंधारात टॉर्चचा वापर करायचा. कारण का ते साप नसतो, साप कधी कुठून येतो, तुम्हाला साप दिसला येणार ना तर साप तुम्ही चावणार नाही. साप दिसतो मी चावणार नाही, कारण दिसतो की आपण सावध म्हणतो. तुझा साप दिसणार नाही आपल्याला, जर तो आपण कुठे अशा ठिकाणी गेलो साप असेल तर तो आपल्याला काय पडला काय करतो तो साप चावू शकतो. बरोबर. तर अशा वेळेस आपण सतर्क राहावे लागतो. सापाला घाम येतो, त्याला घाम येण्यासाठी ज्या ग्रंथी असतात आपल्या त्या सापाला असतात. त्या ग्रंथी असल्यामुळे साप काही विशिष्ट दिवसानंतर काट टाकायला म्हणजे जुनी त्वचा असते निघून लागल्यामुळे त्वचा आणि ते आसपास आपल्याला साप असेल तो काय दिसण्याचा विचार करतोय. बरोबर आहे. आपल्या शेतातील म्हणजे आपला देश हा शेतीप्रधान देश आहे. बरोबर. आपल्या देशात जे अन्नधान्य म्हणजे म्हणजे 30 ते 25% अन्नधान्य उंदीर कृषीच्या तोंडात पसतो होतात आणि ते त्यांच्या उंदराचे नियंत्रण होण्यासाठी त्याचं खाद्य आहे म्हणजे नियंत्रण ठेवण्याचं काम करतात. तर असं म्हणलं आम्हाला काही कोणी असं विचारायला पेस्ट कंट्रोल औषध आहेत ना ते उंदरांना मारतील ना, साप कशा वाचवायला पाहिजे. काय होतं पेस्ट कंट्रोलच्या औषधांनी बरोबर मारला तुझा स्मेल जातो थोडं मारतात. उंदराचं भक्ष असल्यामुळे उंदीर साप उंदराचं भक्ष असल्यामुळे तो साप त्या बिलावर जातो आणि उंदीर खाऊ शकतो. अशी उंदराच्या संपूर्ण नियंत्रण करून साप आपल्याला येतो त्याचा उपकार करतो. तर मला सरांनी सांगितलं की सापापासून विषय आपण फायदा काय आपल्याला, तर आपल्या विषय सापापासून बरीचशी अशी औषध म्हणून जातात. सापाला विष आपण विष म्हणतो, विष इंग्लिशमध्ये त्याला वेनम म्हणतो. वेनम म्हणजे एक तो त्याच्यात वेनम त्या विषयामध्ये मराठी बोलतो आणि वेगवेगळ्या प्रकारचे औषधी गुणधर्म असतात. म्हणजे विषाचं आपण वर्गीकरण केलं तर सगळं औषध आहेत ते सापाचे आणि एकत्र आपल्या शरीरात गेल्यामुळं ते हे असतं. बरोबर. दोन्ही दादा त्यांचं काम सोडून इकडे आले आपल्या शब्दाकडे जेवढं तुम्ही सांगायचा प्रयत्न करा तेवढा आहे आणि ज्या जे विषयामध्ये